नमस्कार. तर मी पूनम, माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आता आज मी सांगणार आहे की आपल्या आयुष्यात म्हणजे किंवा बायकांच्या आयुष्यात नवऱ्याशिवाय किंवा नवऱ्याच्या साथीशिवाय किंवा नवरा असल्याशिवाय बायकांच्या आयुष्याला काहीच महत्त्व नसतं बरं का. कितीही मग तुमच्याकडे काही असलं ना आणि जर तुमच्याकडे नवरा नसेल ना तर खरंच ती खूप दुःखद घटना असते बरं का. आणि कसाही असला ना तरी म्हणतात ना की नवरा कसाही असू द्या पण बाईला नवरा असायला पाहिजे. तर आपल्या बायकांच्या आयुष्यात ना अनेक म्हणजे भरपूर नाते असतात. आई वडील, भाऊ बहीण, मामा मामी, काका काकी म्हणा, भरपूर नाती जे सगळ्यांना नाते असतात तसेच आपल्या पण आयुष्यात बायकांच्या आयुष्यात असतात. पण लग्नानंतर ना प्रत्येक सुखदुःखात नवरा हा तिचा साथीदार बनत असतो. नंतर नवऱ्याची साथ म्हणजे ना हातात हात घेऊन किंवा चालणं नसतं, तर ती असते फक्त अडचणीत धीर देणारी ताकद, अपयशात पुन्हा उभं राहण्याची हिंमत. म्हणजे किती पण अपयश येऊ द्या, अपयशामध्ये ना आपल्याला हिंमत देतो तो नवरा. म्हणजे घरात दुःख म्हणजे घरात पण काय अडचण असू द्या, बरेचदा ना नवरा पाठीमागं उभा राहतो. आता बरेच काही नवरे असे असतात बरं का की बायकांना मान देत नाही किंवा बायकांच्या पाठीमागे उभा राहत नाहीत. पण तो कसाही असला तरी म्हणतात ना नवरा असायला पाहिजे. पण भरपूर बायकांच्या पाठीमागं नवऱ्याचा हात असतो, आधार असतो, साथ असते त्याची. आणि यश म्हणजे आपल्या बायकोला मिळालेलं यश पण ना इतका आनंदी होऊन साजरा करतो ना तो व्यक्ती, नवरा. आणि सगळ्यात जवळचा म्हणलं तर हा बाईच्या आयुष्यातला माणूस म्हणजे नवरा असतो. नंतर एक बाई ना किती पण कर्तृत्ववान असली ना, कितीही सक्षम असली तरी तिच्या पाठीशी मी आहे ना असं म्हणणारा नवरा असेल तर ती जगातील कोणत्याही संकटाला सामोरं जाणारी बाई असते बरं का ती. आणि कोणत्या पण संकटाला ती सामोरं जाते. कारण संसार फक्त प्रेमाने चालत नाही, तो विश्वासाने, समजूतदारपणाने आणि एकमेकांच्या साथीने फुलतो. कधी ती थकते, कधी तुटते, कधी तिच्या डोळ्यातलं दुःख ती शब्दातही सांगू शकत नाही. इतकं दुःख असते पण त्या नवऱ्याला कधी कधी कळून येतं बरं का की हिला काय दुःख होतं. अशा वेळी नवऱ्याचा एक आधाराचा हात तिच्यासाठी संपूर्ण जग जिंकल्या इतकाच मोठा असतो. आणि खरंच मोठा असतो हा आधार. छोटा म्हणजे नवऱ्याला वाटत असेल की मी छोटंसंच तर काम करतोय किंवा छोटासाच तर आधार देतोय, पण तसं नसतं. ते बाईसाठी किती मोठं आणि छोट्या कारणातनंच नवरा बायकोचं नातं फुलतं बरं का. नवऱ्याची खरी साथ म्हणजे बायकोच्या स्वप्नांवर विश्वास ठेवणं, तिच्या मताचा आदर करणं आणि प्रत्येक परिस्थितीत तिच्यासोबत खंबीरपणे उभं राहणं. कारण प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे फक्त तिची मेहनत नसते, तर तिच्यावर विश्वास ठेवणारा, तिला समजून घेणारा आणि तिच्या प्रत्येक पावलावर साथ देणारा नवराही असतो. आज फक्त एवढंच सांगायचं आहे, बाईनी दागिने, पैसा किंवा मोठे घर नेहमीच आनंद देत नाही, पण नवऱ्याची साथ, त्याचा विश्वास आणि त्याचं निस्वार्थ प्रेम तिला आयुष्यातील प्रत्येक संकटाशी लढण्याची ताकद देतं बरं का. कारण नवऱ्याची साथ हीच बायकोच्या आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती असते. कारण नवऱ्याने थोडी जरी साथ दिली ना तर ती बाई इतकी म्हणजे मोठी भरारी घेऊ शकते ना, हे शब्दात पण सांगू शकत नाही. अशी बरीच उदाहरणं आहेत की नवऱ्याच्या साथीनं बायका सक्सेस झालेल्या आहेत म्हणून. आणि बायकोला ना जग जिंकण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते. तिच्या पाठीशी नवऱ्याची खंबीर साथ असली की ती अशक्यलाही शक्य करून दाखवते. आणि हे खरंच आहे बरं का, अशक्य गोष्टसुद्धा बाई शक्य करून दाखवते. तिने जर एकदा ठरवलं ना तर ती काहीही करू शकते. फक्त काय असतं माहिती आहे का की एका बाईला जगाची कधीच पर्वा नसते बरं का. फक्त तिला पर्वा असते की ती एका माणसाची म्हणजे तिच्या नवऱ्याची. कारण तो काय म्हणाल, तो साथ देईल की नाही, त्याने मला साथ दिली पाहिजे, हेच फक्त असतंय बरं का बायकांचं. बाकी तिला समाजाशी नवरा जर सोबत असेल ना तर ती कोणालाच घाबरत नाही. ना तिला समाजाची पर्वा असते, ना ती समाजाची पर्वा करते, ना ती कोणाची घरातल्यांची पर्वा करते. जर नवरा सोबत असेल तर
आणि खरंच नवऱ्यानी म्हणजे साथ द्यायला पाहिजे बायकोला, जर ती काही एखादं स्वप्न बघितलं तिने तर चला, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.